विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2 चा 2.5 ची जी स्टोरी आहे ती अभ्यासणार आहोत. काय नाव आहे? द फ्लाइट ऑफ द शाय सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे जावाई, म्हणजे लाजाळू जावाईची दैना अवस्था, दशा किंवा अडचणीची स्थिती कशी झाली ते या लेसनमध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, बिफोर लर्न दिस स्टोरी आय वॉन्ट टू मेक यू फ्रेश विथ वार्म अप. चला, वार्म अपमध्ये काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन मी सोडून दिले आहेत, पण तुम्ही एकदम मला सांगून दाखवायचे, मग मी तुम्हाला ते पुढचे दाखवून दिले. ओके, व्हॉट आर दीज रिलेशन्स कॉल्ड? व्हॉट आर दीज रिलेशन कॉल्ड म्हणजे कोणत्या नात्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ते सांगितलेलं आहे. एक विचारून घेतो पहिले तुम्हाला. ओके, पहिलं आहे माय सिस्टर सन इज माय. माय सिस्टर सन इज माय म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या कोण लागेल भाऊ असं विचारलेलं आहे. तर इंग्लिशमध्ये कोण लागेल सांगा बरं? माझ्या बहिणीचा मुलगा. माझ्या कोण लागेल? मराठीत सांगा तर. हां, भाचा लागेल. बरोबर. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? बोला. त्याला इंग्लिशमध्ये म्हणता नेफ्यू. हे बघा, असं नेफ्यू. मग बाकीचे यांचं मी तयार करून ठेवलेलं आहे, तुम्ही फक्त अभ्यासायचं लक्षात ठेवायचं. बघा, माय सिस्टर्स डॉटर इज माय. माझ्या बहिणीची मुलगी माझी कोण लागेल? नीज लागेल, म्हणजे भाची लागेल. माय मदर्स ब्रदर इज माय. माझ्या आईचे भाऊ माझ्या कोण लागेल? मॅटर्नल अंकल लागेल, म्हणजे मामा लागेल, अंकल लागेल. माय फादर्स ब्रदर इज माय. माझ्या वडिलांचा भाऊ माझ्या कोण लागेल? अंकल अँड अंकल, काका लागेल. माय अंकल्स डॉटर इज माय. माझ्या काकाची मुलगी माझी कोण लागेल? कझन लागेल, सावत्र बहीण. माय सिस्टर्स हजबंड इज माय. माझ्या बहिणीचा नवरा माझ्या कोण लागेल? ब्रदर इन लॉ, मेहुणा लागेल. माय ब्रदर्स वाईफ इज माय. माझ्या भावाची बायको माझी कोण लागेल? सिस्टर इन लॉ, म्हणजे वहिनी लागेल. ओके, मग हे इंग्रजी शब्द लक्षात ठेवायचे. नेफ्यू, नीज हे शब्द सर्व लक्षात ठेवायचे. हे नातं आहे, रिलेशन आहे. ओके, होम डू वी कॉल? सन इन लॉ. सन इन लॉ कोणाला म्हणता? डॉटर्स हजबंड. मुलीच्या पतीला सन इन लॉ म्हणजे जावाई असं म्हणता. डॉटर इन लॉ. डॉटर इन लॉ सांगा बघ. डॉटर इन लॉ कोणाला म्हणतात? सन्स वाईफ. सून कोणाला म्हणतात? डॉटर इन लॉ म्हणजे सून. मग सन्स वाईफ म्हणजे काय? मुलाच्या पत्नीला डॉटर इन लॉ इंग्लिशमध्ये म्हणतात. हे सर्व रिलेशन तुम्ही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचे आहे, आठवणच करून घ्यायचं. दैनंदिन जीवनामध्ये डेली तुम्हाला इंग्लिशमध्ये हे विचारलं जाईल, ते लक्षात ठेवायचं. ओके, त्याला मग द फ्लाइट ऑफ द शाय सन इन लॉ म्हणजे शाय म्हणजे लाजाडू जावाई, आणि त्या जावाईची अतिशय दशा कशी झाली, तो कसा कचऱ्याच्या परिस्थितीत सापडला, अडचणीच्या परिस्थितीत सापडला, त्याची अडचणीची स्थिती कशी झाली ते आपण या स्टोरीमध्ये अभ्यासणार आहोत. लेट अस सी. पेज नंबर 31. ओपन युअर बुक. पेज नंबर 31. एन्जॉय द स्टोरी. ही स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. एका जावाईची कहाणी आहे. ओके. Once a man had gone to bring his wife from her parents' home, where she had gone for a short visit. एकदा काय झालं तर एक माणूस त्याच्या सासरवाडला गेला, सासू सासरच्या घरी गेला. ओके, कोणाला आणायला? तर त्याची पत्नी, त्याची बायको माहेरी गेलेली होती, त्याच्या आईवडिलांच्या घरी गेलेली होती. मग तिला घ्यायला तो गेला. ॲट डिनर हिज मदर इन लॉ सर्व अ meal, but the man felt very shy and put his hand over his plate, suggesting that he did not want it. मग रात्री जेवताना जावाई आणि सासरे बसले जेवायला. ॲज पिक्चर यू कॅन सी इन द पिक्चर. सासरे जावाई बसले जेवायला आणि सासू त्यांना वाढते. मदर इन लॉ म्हणजे सासू जेवण वाढते आहे. तो सन इन लॉ एवढा लाजाळू होता, शाय होता, तर जेव्हा सासू वाढायला यायची काही पदार्थ तर तो पुढे हात करून द्यायचा. असं नको नको नको, पुढे हात करून द्यायचे, नको नको नको. काय दाखवायचा तो? तर मला आता पाहिजे नाही आहे. he did not want it. Okay, but
Accidentally, a few drops from the spoon fell on his hand. He licked away the drop and found the dish very tasty. सासूने एक डिश आणलेली होती, काहीतरी पदार्थ बनवून नवीन. तो मध्ये हात करायचा, नको नको मला, नको नको मला. तो पदार्थ त्याने काही घेतला नाही. पण चम्मच असं वाढत असताना काही थेंब त्याच्या हातावर, मधल्या हातात, म्हणजे हातमध्ये केला ना त्याने, त्या हातावर पडून गेले. मग ते हात त्याने असं चाटलं, जिभेला चाटलं, तर त्याला अतिशय स्वादिष्ट लागलं ती डिश, की ज्याने ती नाकारली होती, घेतली नाही होती जेवणामध्ये. तर ते ड्रॉप जे आहेत त्याने चाटलेत, लक्षात, लिक केले, ते अतिशय टेस्टी त्याला वाटले. मग काय झालं? ही वॉज सॉरी नाऊ दॅट ही हॅड नॉट ॲक्सेप्टेड द डिश. त्याला पश्चाताप झाला. तो मनातल्या विचार करू लागला, अरे चा, आपण ती डिश घेतली नाही, याचे दुःख वाटतंय. त्याला ते दुःख वाटलं. ही विश दॅट इट वुड बी सर्व अगेन, बट सिन्स ही हॅड रिफ्यूज इन द फर्स्ट टाईम, इट वॉज नॉट ब्रॉट इन द फ्रंट ऑफ हिम अगेन. मग सासूने जी स्वीट डिश आणलेली होती, त्याने ती घेतली नाही ना जेवणामध्ये. त्याला पश्चाताप होऊ लागला, अरे चा, घेऊन तरी घेतली असती. आता वाट पाहू लागला, परत सासू येईल आणि ती डिश मला वाढेल. पण आधीच त्याने नाकारला होता असं मध्ये हात करून. मग सासूला वाटलं जावई काही घेणार नाही. तो वाट पाहू लागला, आता येईल सासून वाढेल असं म्हणून. पण फर्स्ट टाईम त्याने नाकारलं, रिफ्यूज केलं म्हणून पुन्हा ती सासू काय वाढायला आली नाही. अँड ही कुड नॉट आस्क फॉर इट बिकॉज ही वॉज फिलिंग व्हेरी शाय. तो जावई एवढा लाजाळू होता तर तो स्वतः सांगू शकत नव्हता. तर सासूबाई, ती डिश आणा, मला द्या त्याच्यातलं, मला आवडलं. सांगू शकत नव्हता, एवढा लाजाळू होता, कमी बोलणारा, लाजाळू, काहीच सांगू शकत नव्हता, आणा भाडा मला असं. ओके, त्याला त्याच्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. इन ओल्डन डेज, men were as shy of their parents-in-law as women were of their in-laws. But the man could not control his desire to eat this dish. जुन्या काळामध्ये कसं असायचं, लोक एवढे लाजाळू असायचे तर ते सासू सासऱ्यांना घरी गेल्यावर सासूकडे बघून किंवा सासऱ्याकडे बघून लाजायचे. जसं नवरी जेव्हा सासऱ्याकडे जाते, सासरवाडे जाते, ती लाजते, प्रत्येक गोष्टीला असते, तसं माणसासुद्धा जुन्या काळात लाजत असे. ओके, मग ह्या माणसाचे काय झालं? बट द मॅन कुड नॉट कंट्रोल हिज डिझायर टू ईट द डिश, सो ॲट नाईट ही टोल्ड हिज वाईफ अबाउट इट. त्याला राहवलं गेलं नाही, त्याला खायची इच्छा झाली. रात्री त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं, अगं मला ती डिश खायची आहे. शी सेड, गो टू द ॲटिक व्हेअर देअर इज अ पॉट फुल ऑफ इट. माझी खायची इच्छा आहे, माझ्याने कंट्रोल होत नाही आहे. त्या पत्नीने काय सांगितलं, असं आहे का, खायची आहे तुम्हाला, गो टू द ॲटिक, उठा मग जा, ॲटिककडे जा, म्हणजे पोटमाळा आहे तिकडे जा, वर चढा तिकडे, आणि तिथं वरती ते भांडं ठेवलेलं आहे, लक्षात, त्याच्यात ते स्वादिष्ट पदार्थ आहे, खीरसारखी, ते तुम्ही खा, जा. ॲट मिड नाईट ही क्रेप्ट अप टू द ॲटिक अँड पिक अप द पॉट. मग मध्यरात्री काय केले, आणि एवढा लाजाळू होता, कोणाला सांगू शकत नव्हता. पत्नीला सांगितलं, पत्नी सांगितलं, जा तुम्ही खाऊन घे स्वतः. मध्यरात्री उठला अडवारपणे आणि चेहरा लागला त्या ॲटिककडे, म्हणजे पोटमाळ्याकडे, आणि त्याला ते भांडं ठेवलेलं दिसलं वरती. ही हेल्ड इट हाय अप टू पोअर सम ऑफ इट्स इन टू हिज माउथ. मग त्याने ते भांडं घेतलं हातामध्ये आणि काही ड्रॉप, थेंब, ते तोंडात ओतायला लागला. तेवढ्यात काय झालं, बट अलास, अरे रे रे रे, द पॉट स्लिप फ्रॉम हिज ग्राप्स अँड ब्रॉक अँड ऑल द स्टिकी लिक्विड फेल ऑन हिज हेड. हिज क्लॉथ्स वेअर ऑल्सो स्मेअर्ड विथ इट. फजिती झाली काय, जसं त्याने भांडं उचललं आणि काही थेंब टाकलं तोंडात, तोच ते भांडं स्लिप झालं, निसटलं हातातनं, आणि ते फुटलं, आणि ते भांडं फुटलं. पण त्याच्यातलं जे पदार्थ होता, तो लिक्विड जी होती,
ती पूर्ण त्याच्या डोक्यावर, तोंडावर पसरली, कपड्यांवर पसरली, कपडे खराब झाले. आलं लक्षात? द मॅन वॉज इन अ फिक्स अँड डिड नॉट नो व्हॉट टू डू. द मॅन वॉज इन फिक्स. तो मनुष्य गोंधळला. आता काय करायचं? त्याला सुचेना काय करायचं. डोक्यावर, तोंडावर, कपड्यांवर ते पूर्ण लिक्विड पडलं. लक्षात? खीर असेल ती पूर्ण अंगावर पडली. द मॅन वॉज इन अ फिक्स अँड डिड नॉट नो व्हॉट टू डू. ही सडनली सॉ अ हीप ऑफ कॉटन नियर बाय अँड गॉट अन आयडिया. त्याचे लक्ष समोर कॉटन पडलेलं होतं, कापूस. त्याला आयडिया आली, चला त्या कापसाने आपण सर्व पुसून टाकू. ही थॉट दॅट ही कुड वाईप ऑफ द लिक्विड विथ द कॉटन. त्याला वाटलं कपास घेऊया आणि कपासाने सर्व पुसून टाकू ते लिक्विड. बट अगेन अलास. पण पुन्हा अरे रे रे काय झालं? व्हेन ही ट्राय टू डू दिस ऑल द कॉटन स्टक टू हिज क्लॉथ्स. काय झालं? जसं कापूस घेतले हातामध्ये आणि पुसू लागला, ते पुसलं तर गेले नाही, पण सर्व कापूस त्याच्या शरीराला चिटकले. पूर्ण अंगाला चिटकून गेलं कापूस. डोक्याला, तोंडाला, शर्टाला, कपड्यांना चिटकून गेलं. नाऊ देर वॉज नो वे आउट बट टू टेक अ क्विक बाथ अँड टू वॉश द क्लॉथ्स. आता त्याने ठरवलं काय करूया, आता हे सर्व धुवावं लागेल आपल्याला. आंघोळ करून घेऊया आणि हे कपडे धुऊया. बट हाऊ कुड ही डू सो विथ नो वन नोटिसिंग. पण कोणी नाही पाहायला पाहिजे आपल्याला, असं आपल्याला करावं लागणार आहे. ही थॉट हार्ड अँड गॉट अनदर आयडिया. तो विचार करत दुसरी आयडिया त्याच्या मनात आली. काय? ही स्टक द कॉटन ऑल ओव्हर हिज बॉडी अँड ऑन टू हिज हेड सो दॅट ही लुक लाईक सम ओली क्रिएचर. मग त्याने काय केलं? कापूस होता सर्व पडला, तो कापूस पूर्ण अंगाला आधी चिटकलेलाच होता, तो पूर्ण अंगाला, डोक्यापासून तर सर्व अंगाला त्याने तो कापूस परत चिटकून घेतला. ओके. ही देन क्वाइटली वॉक आउट ऑफ द हाऊस. आणि नंतर तो हळुवारपणे घराच्या बाहेर जायला लागला. His in-laws possessed a small herd of sheep. त्याच्या सासू सासऱ्याने कडे शीप होत्या, मेंढ्या होत्या. लक्षात? त्याने मेंढ्या बांधून ठेवलेल्या होत्या. त्याने ते पाहिलं. सो ही वेंट टू द पेन अँड हिड हिमसेल्फ अमंग देम. याने काय आयडिया वापरली? जिथं त्या शिप्स बांधलेल्या होत्या, त्या शिप मेंढ्या तुम्हाला माहिती आहेत, त्या कलरने पांढरे असतात, सर्व ओली असतात सर्व. मग याने काय आयडिया वापरली? त्या मेंढ्यांमध्ये लपून जायचं, म्हणजे आपण त्यांच्यात मॅच होऊन जाऊ, आपल्याला कोणी ओळखणार नाही. जस्ट बिफोर डे ब्रेक ही वूड गो टू द रिव्हर अँड हॅव अ बाथ. काय विचार होता त्याच्या? तिथं राहू रात्रभर आणि सकाळ झाली का सकाळमध्ये उठून नदीवर आंघोळ करायला चाले जाऊ. बट ऑन दॅट पर्टिक्युलर नाईट अ थीप केम टू स्टील अ शिप. पण त्याच रात्री काय झालं? त्या विचाराने तो बसला तिथं, पण त्याच रात्री काय झालं? एक चोर आला. त्याच्या सासू सासऱ्याच्या घरात चोर आला आणि त्या ठिकाणी तो वेळात मेंढ्या ठेवलेल्या होत्या. मेंढी चोरायला लावतो, शिप चोरायला लावतो. द थीप नॅचरली वॉन्टेड द हेवीएस्ट वन. ज्या शिप्स होत्या मेंढ्या, त्याच्यातलं एक दणगट, मजबूत, वजनाने जास्त असलेली मेंढी त्याला घ्यायची होती, चोरायची होती. सो ही लिफ्टेड इच शिप वन बाय वन टू फाइंड द हेवीएस्ट. मग त्याने काय केलं? कोणती जड लागते, हेवी म्हणजे जड कोणती मेंढी, तो एक 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 करून उचलू लागला. त्याला जड मेंढी घेऊन जायची होती, शिप घेऊन जायची होती. ओके. व्हेन ही लिफ्टेड द सन इन लॉ हू ही थॉट वॉज अ शिप, ही फाउंड हिम टू बी द हेवीएस्ट. मग त्याच्यात कोण लपलेलं होतं? सन इन लॉ, जावाई लपलेला होता. त्याने त्याला उचललं. अरे वा, इथं सर्वात हेवीएस्ट शिप वाटते. त्याने काय केलं मग? अँड सो ही कॅरीड हिम अवे. आणि त्याने काय केलं मग? ते जावायला शिप समजून उचलून तो न्यायला लागला.
शिपसारखं दिसत होतं सर्व कॉटन अंगाला. आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स द thief got tired and was about to put the ship down on the ground. त्याला वजनदार वाटतोय शिप, तो त्याला तर थकला काय तर चालून थकून गेला आणि त्याने काय केलं, आता ती शिपला आपण खाली टाकूया असं. टू पुट द शिप डाऊन ऑन द ग्राउंड, खाली ठेवूया या विचाराने तो ते शिप की जो सन इन लॉ होता ते खाली ठेवू लागला. थिंकिंग दॅट द thief वुड थ्रो हिम डाऊन. त्या दरम्यान सन इन लॉच्या मनात काय विचार आला, अरे बापरे हा चोर आपल्याला फेकून देणार का काय, या विचाराने तो काय केलं त्याने, द सन इन लॉ सेड प्लीज प्लीज पुट मी डाऊन जेंटली. द thief गॉट सो स्केअर्ड दॅट ही थ्रू हिम डाऊन अँड ran up. त्याला वाटलं आता हा चोर जोरान फेकून देईल. त्याने काय सांगितलं, अरे 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 थांब थांब, प्लीज पुट मी डाऊन जेंटली, मला हळुवारपणे खाली उतरव. असा आवाज ऐकून, मानवी आवाज, शिप इज बिगेन टू टॉक. त्याला वाटलं शिप बोलते. तो स्केअर्ड झाला, घाबरला आणि त्याने काय केलं, द thief गॉट सो स्केअर्ड दॅट ही थ्रू हिम डाऊन अँड ran away. त्याने तो धरलेला सनीला जोराने फेकून दिला आणि तो चोर रनअवे झाला, पळाला. मला लक्षात. अशा पद्धतीनं द फ्लाईट ऑफ द सन इन लॉ म्हणजे काय, त्या जावयाची सासरच्या घरी झालेली दैनावस्था, परिस्थिती, अडचणीची परिस्थिती या स्टोरीमध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, मग इथं वर्ड बास्केट दिले आहे. त्या वर्ड बास्केटमध्ये शब्द दिले आहेत, कठीण शब्दार्थ, सिम्पल मिनिंग पण दिला आहे, तो वाचत राहा तुम्ही. लक्षात. समजली स्टोरी, कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल तर एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे लेसन्ससुद्धा जाणून घ्यायला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओत आपण या लेसनच्या, या स्टोरीचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. ओके.